नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. तुकाराम मुंढेंच्या एफडीएला 5 लाखांचा दंड. मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला कारवाईचा अतिरेक केल्याबद्दल 5 लाखांचा दंड ठोठावलाय. न्यायमूर्तींनी पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावरील कारवाईवरून एफडीएला चांगलंच धारेवर धरलंय. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनानं पुण्यातील वडगाव शेरी येथील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावर जून महिन्यात कारवाई केली होती. न्यायमूर्तींनी पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावरील कारवाईवरून एफडीएला चांगलंच धारेवर धरलं. प्रशासनानं पुण्यातील वडगाव शेरी येथील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावर जून महिन्यात कारवाई केली होती. स्वच्छतेची पूर्तता न केल्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. दुकानाच्या मालकानं तातडीनं स्वच्छतेची सर्व पूर्तता केली आणि आपला परवाना पूर्ववत करण्याची मागणी एफडीएकडे केली. मात्र प्रशासनाने वारंवार मागणी करूनही परवाना पूर्ववत केला नाही, ज्यामुळे दुकान मालकाला मोठा आर्थिक फटका बसला. अखेरीस या दुकान मालकानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एफडीएच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.